नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 50 प्रश्न आपण पाहणार आहोत. असे प्रश्न जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, उस्ताद झाकीर हुसेन कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे तबला. लक्षात ठेवायचं आहे, उस्ताद झाकीर हुसेन तबला या वाद्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? तर ख्रिस्तोफर कोलंबस यांनी अमेरिका खंडाचा शोध लावला. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? तर स्टेथोस्कोप. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न खूप वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर कळसुबाई. पुढचा प्रश्न पहा, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथम वंदे मातरम गायले गेले? तर विद्यार्थी मित्रांनो, कलकत्ता अधिवेशनामध्ये प्रथम वंदे मातरम गायलं गेलं. ते कोणत्या वर्षी गायलं गेलं जर असा प्रश्न विचारला तर 1896. लक्षात ठेवा, 1896 या वर्षी कलकत्ता या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं आणि या अधिवेशनामध्ये प्रथमच वंदे मातरम हे गीत गायलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, हे गीत कोणी गायलं होतं जर असा प्रश्न आला तर रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायलं होतं. लक्षात ठेवायचं आहे, वंदे मातरम हे गीत कोणी गायलं होतं? रवींद्रनाथ टागोर यांनी. कोठे? कलकत्ता या ठिकाणी. वर्ष कोणतं आहे? 1896. पुढचा प्रश्न पहा, सापेक्षतेचा सिद्धांत कोणी शोधला? तर अल्बर्ट आइन्स्टाईन. सापेक्षतेचा सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी शोधला. पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले? तर डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी पहिले हृदय प्रत्यारोपण केले. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा, 7 टेकड्यांचे शहर कोणते शहर म्हटले जाते? योग्य उत्तर आहे रोम. 7 टेकड्यांचे शहर रोम. पुढील प्रश्न पहा, रेडियमचा शोध कोणी लावला? तर पियरे आणि मेरी क्युरी. पुढचा प्रश्न, कोणत्या उंचीवर चढल्याने तापमान 1 अंश सेल्सिअसने कमी होते? तर 165 मीटर. 165 मीटर. पुढील प्रश्न पहा, शांतता कोर्ट चालू आहे. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक आहे. हे नाटक कोणी लिहिले? तर विजय तेंडुलकर. लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारला गेला आहे. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिले? तर विजय तेंडुलकर. छत्रपती संभाजीराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला? तर बुधभूषण. लक्षात ठेवा, बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? छत्रपती संभाजीराजांनी लिहिला. कोणत्या भाषेत लिहिला? तर संस्कृत भाषेत लिहिला. लक्षात ठेवा. पायोली एक्सप्रेस या नावाने कोणती भारतीय ॲथलीट प्रसिद्ध आहे? तर पी.टी. उषा. पायोली एक्सप्रेस या नावाने कोणती भारतीय ॲथलीट प्रसिद्ध आहे? तर पी.टी. उषा. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? तर 4% असते. लक्षात ठेवा. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती कोण आहे? तर वी.स. खांडेकर. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती वी.स. खांडेकर. म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे? तर बौद्ध धर्म. म्यानमार हा जो काही देश आहे, या देशाच्या समाज जीवनावर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहे? तर बिल गेट्स. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत? बिल गेट्स. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात सलुनो म्हटले जाते? तर रक्षाबंधन. रक्षाबंधन हा जो काही सण आहे, या सणाला हरियाणा राज्यामध्ये सलुनो असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तारीख लक्षात ठेवा,
14 ऑक्टोबर 1956 रोजी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला? तर नागपूर या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न तयार होऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला कधी? तर 14 ऑक्टोबर 1956. यावर प्रश्न विचारला गेला आहे. तारीख तोंडी पाठ करून ठेवायची आहे. 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. कोठे स्वीकारला? नागपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा. 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कुठे झाली? तर मुंबई या ठिकाणी. 1875 आर्य समाज, मुंबई. पुढचा प्रश्न. राजा राममोहन रॉय यांचे निधन कधी झाले? तर 1833. 1833. ब्राह्मो समाज कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर एकेश्वरवाद या तत्वावर ब्राह्मो समाज आधारित आहे. देव समाज कोणी स्थापन केला? तर शिवनारायण अग्निहोत्री यांनी देव समाजाची स्थापना केली. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. देव समाज कोणी स्थापन केला? शिवनारायण अग्निहोत्री. पुढचा प्रश्न पहा. 1956 मध्ये कोणता धार्मिक कायदा मंजूर झाला? तर धार्मिक अपात्रता कायदा. महाराष्ट्रातील कोणत्या सुधारकाला लोकहितवादी म्हटले जाते? तर गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असं म्हटलं जातं. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. सोपा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. लोकहितवादी या नावाने गोपाळ हरी देशमुख यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न पहा. तत्वरंजनी सभा, तत्वबोधिनी सभा आणि तत्वबोधिनी पत्रिका कशाशी संबंधित आहे? तर देवेंद्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. कुका चळवळ कोणी सुरू केली? योग्य उत्तर आहे गुरु रामसिंह. कुका चळवळ गुरु रामसिंह. सत्यार्थ प्रकाश कोणी लिहिले? तर दयानंद सरस्वती. सत्यार्थ प्रकाश दयानंद सरस्वती. वेदांकडे परत या हा नारा कोणी दिला? तर दयानंद सरस्वती. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहे. हे दोन्ही प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तर खूप वेळा हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. रामकृष्ण मिशनची स्थापना कोठे झाली? तर बेलूर या ठिकाणी, कोलकाता. रामकृष्ण मिशनची स्थापना कोठे झाली? तर बेलूर या ठिकाणी झाली. आणि बेलूर कोठे आहे? कोलकाता या ठिकाणी. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. बेलूर या ठिकाणी केली, कोलकाता. पुढील प्रश्न पहा. भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. अर्जुन पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1961. 1961 या वर्षी अर्जुन पुरस्काराची सुरुवात झाली. रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर साहित्य. साहित्य. पुढचा प्रश्न पहा. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पॅसिफिक महासागर. पेनल्टी किक हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? तर फुटबॉल. पेनल्टी किक हा शब्द फुटबॉल या खेळात वापरला जातो. शरीराच्या कोणत्या भागावर एक्झिमा होतो? तर त्वचा. शरीराच्या त्वचा या भागावर एक्झिमा होतो. स्काउट्स अँड गाईड्स संघटनेची स्थापना कोणी केली? तर रॉबर्ट बॅडेन पॉवेल. रॉबर्ट बॅडेन पॉवेल. पुढील प्रश्न पहा. मेघदूत कोणी लिहिले? तर कालिदास यांनी मेघदूत लिहिले. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर क्लेमेंट ॲटली हे भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान होते. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा.
शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर गुरु नानक देव यांनी शीख धर्माची स्थापना केली. भारतात किती वर्षांनी जनगणना केली जाते? तर 10 वर्षांनी. भारतात 10 वर्षांनी जनगणना केली जाते. कोणत्या खेळात पेनल्टी स्ट्रोक वापरला जातो? तर हॉकी खेळामध्ये पेनल्टी स्ट्रोक वापरला जातो. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? तर लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. सर्वत्र स्वीकार्य रक्तगट कोणता आहे? तर AB. सर्वत्र स्वीकार्य रक्तगट कोणता आहे? तर AB. असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1920 या वर्षी असहकार चळवळ सुरू झाली. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? तर आपला भारत देश आहे. राष्ट्रपती लोकसभेत किती सदस्यांची नियुक्ती करू शकतात? तर राष्ट्रपती लोकसभेत 2 सदस्यांची नियुक्ती करू शकतात. पुढचा प्रश्न पहा. ड जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? सर्वांना माहिती पाहिजे. मुळदूस. मुळदूस. तख्त श्री हुजूर साहिब महाराष्ट्रात कोणत्या शहरामध्ये आहे? तर नांदेड शहरामध्ये आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. सोनी या कंपनीचा स्रोत कुठला देश आहे? तर जपान देश आहे. आशियातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे? तर गोवा या ठिकाणी. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 ते 6 वेळा विचारला गेला आहे आणि हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवायचा आहे. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, हवा महल कुठे आहे? हवा महल कुठे आहे? कोणत्या राज्यात आहे? ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.